काय करायचं आहे, गड जिंकायचा आहे. आणि कुठला गड आहे, ग्रामपंचायतीचा गड आहे. आणि दुसरा कुठला गड, MIDCचा. पण बोला, एकच जिद्द, एकच जिद्द. माझे सहकारी अशोकजी बाचरे साहेब, संजय पाते, आप्पा केरुजी आपले दादा, त्याच्यानंतर मला वाटतं नथुराम आहे माझ्या वयाचा, अजय पाते. तर हे आम्ही एकत्र काम केलेलं, एकत्र आम्ही शाळेमध्ये शिकलेले सर्व मुलं, प्रकाशजी आहे त्या ठिकाणी आमच्या अगोदरचे बॅचमधले. बाकी तुम्ही बरीचशी मुलं संपूर्ण अजून नंतरची आहेत. आणि तुमचा संपूर्ण युवांसाठी एकतर मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. संदेश आणि सागर त्यांच्या जोडीला आता ओमकार, राकेश, प्रणव सावंत आणि जयेश पाते, आपला परेशजी, अजून नाही आपला हा सागर, आपला दोन खालचं सागर, आणि अजून एक हा लढवा, याचं नाव काय ते, साहिल. तर ही अशी मंडळी बघा, ही तुमच्यातलीच मंडळी आहे सगळी, ही संपूर्ण युवा आहेत. मग तुम्ही पण सर्व युवा आहेत. मला इथे सगळ्यांची नावं घेताना अर्धा तास लागायला पाहिजे. मला इथे सगळ्यांची नावं घेण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागला पाहिजे. असं युवा संघटन व्हायला पाहिजे. चुकी बरोबर? गाव कोणाचा? सगळ्यांचा. आणि माझा, बरोबर ना? मग माझ्या गावासाठी झटणार कोण? पल्लीतले लोक येणार आहेत का नवीनीतले लोक येणार आहेत? म्हणजे आपण झटायचंय. आपला गाव वाचवायचा कोणी? आपण. म्हणून एकच जिद्द. आता महत्वाचा विषय काय बघा, मला वाटतं सगळ्या लोकांनी चर्चा बरीचशी केलेली आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. मी वेगळं सांगायची गरज नाही. आम्ही संपूर्ण आमचं जे काय ज्येष्ठ नेतृत्व आहे ते आम्ही पूर्णतः तुमच्या पाठीशी आहोत. काय माझं साहेब? आम्ही तुम्हाला कुठेही कसलीही उणीव भासू देणार नाही. पण मात्र नेतृत्व कोणी करायचंय? युवानी. मग फुगे कोणी यायचंय? युवानी. मात्र ते आम्हाला कुठेतरी दिसत नाहीये. आता तुम्ही म्हणाल ते कसं काय? तर मागच्या सभेमध्ये आपण विभाग वाईज रचना केली होती. मग ही विभाग वाईज केलेली रचना, तर या रचनेप्रमाणे व्हॉट्सअप वरती किंवा ग्रुप वरती ज्या पद्धतीनं आपल्याला तिथे त्यांच्या कमेंट्स यायला पाहिजेत, किंवा त्या लोकांनी आम्हाला काहीतरी सुचवलं पाहिजे किंवा काहीतरी बोलायला पाहिजे. कारण मीडियावरती जेवढे तुम्ही स्ट्रॉंग राहणार तेवढी तुमची दखल घेतली जाणार. आपली दखल संपूर्ण पंचक्रोशीमध्ये मिरवणे गावाची घेतलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आज संपूर्ण पंचक्रोशीतले लोक मिरवणे गावावरती संपूर्ण मदार ठेवून आहेत की हा गड जिंकायचा कसा. आणि त्याच्यामुळं तुमच्या सर्वांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण तुम्ही सर्वांचं एक हे योगदान आहे, एकजूट आहे. ही एकजूट आता फक्त तुमच्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती पंचक्रोशीसाठी ती तेवढीच तत्पर आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आम्हाला देखील सार्थ अभिमान आहे. कारण तुम्ही आणि आपण सर्वांनी जे काही काम करतोय ना, याची दखल प्रत्यक्ष पालकमंत्र्यांनी आता घेतलेली आहे. पालकमंत्र्यांनी मागच्या वेळी एक व्हिडिओ पाठवला होता, सर्वांनी बघितला असेल तो. त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलंय की काही लोक नाही, मिरवणेकरच, काही लोक नाही कुठले, ते मिरवणेकरच आहेत. आणि या मिरवणेकरांची दखल आता पालकमंत्र्यांनी घेतलेली आहे. आता त्यांना देखील तिकडे नक्की आम्ही हा विषय कसा संपवायचा याच्यामध्ये पालकमंत्री आहेत. आपला गाव आपण कसा वाचवायचा या विचारामध्ये आपण आहोत. या विचारामध्ये आहेत की MIDC आणायची कशी. आता याच्यामध्ये आपल्या गावाचा कोणताच फायदा नाही की त्यांनी MIDC आणायची कशी. आपल्या गावाचा एकच मुद्दा आहे की MIDC घालवायची कशी. आणि आपल्याला फक्त घालवण्यासाठीच काम करायचंय. तुम्ही सगळे तयार आहात ना? याच्यापैकी कोणीही समर्थक नाही असं आज मी जाहीर करतो. कारण आमच्या मिटिंगला आलेला, आपल्या सभेला माणूस हा समर्थक होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ही जी सभा आहे संपूर्ण, ही MIDC ज्यांना नको आहे ते लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खरोखर ज्यांना कोणाला समर्थन करायचं आहे ते लोक आलेच नाहीत, कारण ते येणारच नाहीत. बरं, त्यांना जर MIDC हवी असेल तर त्यांनी ती जरूर आणावी, परंतु नंतर या गावाचा संपूर्ण रोष त्यांनी ओढून घ्यावा आणि या संपूर्ण गावाची ताकद बघावी. आम्ही याच्या पुढे कोणालाही सोडणार नाही.
जर आमच्या तो गावाच्या विरोधामध्ये गेला आणि जर आमच्या गावाच्या विरोधामध्ये जर तो उठला तर तो गावातला असू दे नाही तर मग बाहेरचा असू दे, त्याच्या घरावरती आम्ही मोर्चा घेऊन जाऊ, मग तेव्हा मात्र त्याला जबाबदार तोच व्यक्ती असेल, त्याला जबाबदार गाव नसेल. ही गोष्ट आज मी या ठिकाणी नमूद करतो. राहिली गोष्ट खंडातल्या लोकांची. तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, जर खंडाला पंचक्रोशीतला खाली जर माणूस उतरला ग्रामपंचायतीमध्ये आणि जर त्याने आपल्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर त्या सगळ्या दुकानावरती बहिष्कार टाकायचा. त्या एका पण दुकानावरती कोणी जायचं नाही. 1 वर्षभर तुम्ही जाऊ नका. सगळे काचा गुंजा उचलतील आणि आपल्या गावाला निघून जातील. आणि पंचक्रोशीमध्ये पण आपण हे संपूर्ण सांगणार आहोत सगळ्यांनी जाऊन की याच्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीतल्या लोकांनी देखील खंडाळ्यातल्या लोकांवरती बहिष्कार टाकायचा आहे. जर हे उपरे लोक आपल्या गावाला जर विकायला आले असतील तर त्यांना तिथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी तिथून सरळ निघून जाऊ. आम्ही तुम्हाला फक्त व्यापार करण्यासाठी तिथे बोलवलंय, त्याच्यासाठी अनुमोदन देतोय. आम्ही तुम्हाला आमचा गाव विकायला अनुमोदन दिलेलं नाही. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही तिथे येऊन जर आम्हाला मतदान करणार असाल आणि आमचा गाव जर विकण्यासाठी जर आमच्या लोकांना जर तुम्ही मदत करणार असाल तर अशा लोकांची आम्हाला काही गरज नाही. तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना त्या ठिकाणी शांत राहा, शांत बसा, शांत व्यापार करा. व्यापारापुरते आलात आहे व्यापारापुरतेच राहा. तुम्ही आमच्या खालच्या ग्रामपंचायतमध्ये ढवळाढवळ करण्याची कोणी गरज नाहीये आणि त्यांनी ती करता पण कामा नये. आजच्या या संपूर्ण व्हिडिओतून मी त्यांना हे सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या जागेवरती तटस्थ राहावं. कुणाच्या तरी फुलथापाने बळी पडून त्यांनी आपल्या मिरवण्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये येण्याचा धाडसच करू नये. आज संपूर्ण मी त्यांना आज चेतावणी देतोय की कोणत्याही प्रकारे त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन जर धुमाकूळ घातला तर त्यांच्या दुकानावरती पण मोर्चा घाला. ही संपूर्ण पंचक्रोशीतली जनता मिरवली कमी करणार नाही. याच्या पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही MIDC होणार नाहीच. आणि जर MIDC आणण्याचा जर पालकमंत्र्यांनी जर प्रयत्न केला तर ते आपल्या मिरवणूक गावाचे पालकमंत्रीच नाहीत. हे आज या ठिकाणी सिद्ध व्हायला पाहिजे. जर तुम्ही आमचे पालकमंत्री असाल तर आमच्या जनतेचा आवाज, आमचा आवाज, आमच्या गावाचा आवाज तुम्ही ऐकायला पाहिजे. तर तुम्ही आमचे पालकमंत्री आहात असे आम्ही सिद्ध करू किंवा आम्हाला तुम्ही सांगू शकता. जर आमच्या गावाचा आवाज, आमचा आवाज आणि आम्हाला जे काय हवं ते जर तुम्ही देणार असाल तर तुम्ही आमचे पालकमंत्री कसले? आणि असे पालकमंत्री हवेत कोणाला? तुम्हाला असे पालकमंत्री आहेत का की जे आपल्या विरोधामध्ये काम करतात आहेत आणि जे आपल्या विरोधामध्ये बोलतात आहेत? आणि आमच्या गावात तुम्ही आज गेली 25 वर्ष आम्ही तुम्हाला मतदान दिलं, त्याचा तुम्ही आम्हाला MIDC आणून आम्हाला तुम्ही त्याचं काय फळ देत आहे का? पालकमंत्र्यांनी हे विचारात घ्यावं की दादा सावंतांपासून आजपर्यंत आम्ही तुम्हाला मतदान केलं आमच्या गावाने, मग या गावाने केलेल्या मतदानाचं आम्हाला फळ म्हणून तुम्ही काय देताय? आमचे घरादार उद्ध्वस्त करायचा आम्हाला तुम्ही घाट घातलाय. आमच्या संपूर्ण लोकांना तुम्ही घरादारावरून नांगर फिरवायचा तुम्ही घाट घातलाय. ह्या गोष्टी याच्या पुढे कधी खपून घेतल्या जाणार नाहीत. आतापर्यंत आपण फक्त ग्रामपंचायतीपर्यंत आहोत, पण पालकमंत्र्यांना देखील आम्ही या ठिकाणी इशारा देतोय की पालकमंत्र्यांनी देखील याच्यापुढे सावध भूमिका घ्यावी आणि पालकमंत्र्यांनी आमच्या गावाच्या लोकांचा आणि गावाचा अगोदर विचार करावा आणि तरच तुम्ही पालकमंत्री म्हणून आम्हाला बोलवा की बाबा मी तुमचा पालकमंत्री आहे म्हणून. आता या पालकमंत्र्यांचा कोणता अधिकार नाहीये की स्वतः पालकमंत्री म्हणून घेण्याचा. याच्यानंतर आपली जी भूमिका आहे 30 तारखेचा जो 31 तारखेची जी मीटिंग आहे, 31 तारखेचा मीटिंगचा अजेंडा आतापर्यंत काल आपल्या हातामध्ये पडायला पाहिजे होता. कारण जेव्हा आम्ही ग्रामपंचायतीमध्ये गेलो तेव्हा त्यांना सांगितलं, तेव्हा आम्हाला उत्तर त्यांनी काय दिलं की 7 दिवस अगोदर अजेंडा फिरतो. तुमचं पत्र आमच्याकडे 2 दिवस उशिरा आलं. मग जर अजेंडा 7 दिवस जर फिरतो तर 31 तारखेचा अजेंडा आतापर्यंत गावामध्ये का नाही फिरला? आणि हा प्रश्न या माध्यमातून आज ग्रामसेवकांना आणि सरपंचांना पण विचारतोय मी की त्यांनी या देखील आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. अजूनही आम्ही मनस्थितीमध्ये अशा नाहीये की आपण गावाला जायचं की नाही जायचं. कारण एवढ्या लोकांना तुम्हाला जेव्हा आम्ही घेऊन जातो, एका माणसाचा खर्च कमीत कमी 1000 रुपये, कमीत कमी 1000 रुपये, त्याचा खागा 1000 रुपयाचा, 2000 रुपयाचा खर्च. 50 लोक जर आमचं गेले तर तिथे 1 लाखाचा खर्च होतो संपूर्ण गावाचा. त्याचा कोणी विचार केला? आतापर्यंत संदेश सारख्या माणसाने किती वेळेला तो पुण्यावरून मुंबईपर्यंत हे लोक आले, इथून गावापर्यंत गेले. आतापर्यंत त्याने टेम्पोचा बऱ्याचशा वेळेला आपल्याला त्याने फायदा करून दिला. आपण जेव्हा खाली पिक्चर लावला दशावतार तेव्हा संदेशने आपल्याला कितीतरी सहकार्य केलं. तर ही अशी निस्वार्थपणे काम करणारी जर युवा शक्ती तुमच्याकडे आहे तर तुम्ही सगळ्या लोकांनी त्यांना पुन्हा सपोर्ट करायला पाहिजे. आणि जेवढा तुम्ही सपोर्ट कराल ना तेवढी ही मुलं तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील.
आजच्या घडीला बघा कुणाकडेच वेळ नाहीये. आपण देखील सर्वजण आहोत. एक लिमिटेशन आहे आपल्याला खर्चाचं किंवा आर्थिक. आपल्यामध्ये कोणी धंदार का नाहीये की कसे पण पैसे टाकले नाही, कसे पण पैसे कुठे पण होतले. तरी देखील तुम्ही सर्वजण जे आलात या ठिकाणी, त्याचा विषय एकच आहे, आपला गावाचं अस्तित्व आणि आपलं अस्तित्व. जी MIDC येणार आहे त्या MIDCचे संपूर्ण तोटे तुम्हाला सांगायची गरज आहे का अजून? मागच्या सभेमध्ये सागर पण बोलला, मी पण तुम्हाला ते सांगतो, जे काय बॉम्ब गोले बनतात ते काय बॉम्ब गोले काय शेणाचे आणि मातीचे बनणार आहेत का? कशाचे बनणार? केमिकल आणि दारू. मग केमिकल आणि दारूच्यामुळे जर बॉम्ब गोले बनणार आणि धरून झाला 300 टनाचा यांचा प्रकल्प, हा प्रकल्प 300 टन दारूगोळे, मोठे मोठे बॉम्ब गोळे, आणि त्याच्यासाठी जे आपल्याला रॉकेट जे आपले असतात, ती रॉकेट वरती जाण्यासाठी एवढ्या उंचीवरती खालून जो त्याला सपोर्टिंग साठी जो एक धातू लागतो तेवढ्या पॉवरचा, तर तो देखील धातूची निर्मिती ना आपल्याच ठिकाणी होणार आहे. म्हणजे त्याचं एक हे केवढं असेल बघा, म्हणजे वेटेज त्या धातूचं, किंवा ते केवढा तो ज्वलनग्राही असेल पदार्थ तो. मग असे एवढे पदार्थ जर आपल्या MIDC मध्ये जर बनणार असतील तर आपला खरोखर गाव सेफ्टी आहे का? सांगा तुम्ही, खरोखर सेफ्टी आहे का? जरा मोठ्याने आवाज येऊ दे. तुमचा आवाज तर पालकमंत्री पण झाला पाहिजे. आणि असा प्रकल्प जर समजा आपल्याकडे जर येणार असेल एवढा भयानक, तर आपण त्याला विरोध करणार नव्हे, त्याला पूर्ण गागायलाच पाहिजे. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे, तुमच्याकडे बॉम्ब गोळे बनवून फक्त ठेवणार नाहीये, तर हा डिफेन्स प्रकल्प ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका या देशांना काय करणार आहे? निर्यात करणार आहे. 3 नंबरचा डिफेन्स प्रकल्प आहे भारतातला. म्हणजे त्याची व्याप्ती काय असेल विचार करा. म्हणजे भारताला किंवा या सरकारला आपल्याकडे MIDC आणून आपल्या संपूर्ण गावाची वाट लावून निर्यात करायचे कुणाला? इतर देशांना. म्हणजे इतर देशांचे हे लोक सेफ्टी बघतात आहेत, आणि मग आपलं काय? तुम्ही इतर लोकांना बॉम्बगोळे पुरवणार म्हणजे त्यांचे देश ते सेफ्टी करणार, आणि मग त्याच्यासाठी तुम्ही आमच्या गावाला काय नेस्तनाबूत करणार, त्याचा विध्वंस करणार. आणि असा प्रकल्प आणताना पालकमंत्री आपल्याला काय सांगतात माहितीये काय? आपले पालकमंत्री बोलतात आहे बघा, मेड इन वाटद मिरवणे बॉम्ब गोळ्यावरती लिहिला जाणार. म्हणजे आम्हाला तुम्ही अगोदर काढणार आणि बॉम्ब गोळ्यावरती काय लिहिलं जाणार? मेड इन वाटद मिरवणे. कुठं जगात आमचा डंका जाणार? अरे पण जगात डंका जाताना आम्ही जिवंत कुठे राहणार? हा, जगात डंका जाईल, आम्ही बघायला इथं असणार आहोत का? कोणी हे नाही असणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला मी परत सांगतो, हा प्रकल्प काहीही तुमच्या कामाचा नाहीये आणि तुम्हाला नोकऱ्या याच्यातून काही मिळणार नाहीये. आणि जरी त्या मिळाल्या तरी त्या जिंदालची जी अवस्था आहे ना, तीच अवस्था होणार आहे. तुमच्यापैकी आता इथे बसलेल्यापैकी आयटेक बीटेक किती जण हात वरती करा? इंजिनिअरिंग, आयटेक आणि बीटेक हात वरती करा. कोणी नाही. मग आपल्या गावातले पुढारी काय बोलतात माहितीये? नाही, तिथे आम्ही काय करू, एक नवीन तुम्हाला ट्रेनिंग सेंटर चालू करू आणि स्थानिक नोकऱ्या देऊ. नाही, 15 बरोबर आहे, कारण शेवटी काम काय आपल्याला हाऊसकीपिंगचं आणि वॉचमॅनचं. 12,000 15,000 स्केलिंग तिथेच येणार आहे लास्टला. तर आता प्रश्न काय माहितीये, तुमच्या माहितीचं सांगतो. त्या एका पत्रामध्ये ना सुतारकाम, पेंटिंग, वेल्डिंग अशा काही वल्गना केल्यात. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुठच्या पण मोठ्या कंपनीमध्ये एवढ्या टेंडर शिवाय काम केलं जात नाही. मान्य सगळ्यांना? टेंडर साठी GST नंबर लागतो, माहिती आहे सगळ्यांना? आपल्या गावाला GST नंबर आहे. अरे GST नंबर साठीच 1 लाख रुपये अगोदर मोजावे लागतात, तेव्हा तो GST नंबर मिळतो. आणि बाकी सगळी यंत्रणा, गव्हर्नमेंटचे पेपर तिथे तयार करावे लागतात, तेव्हा तो GST नंबर मिळतो. मग आपल्यातला एक देखील पेंटर, एक देखील वेल्डर किंवा एक देखील सुतार काम करणारा माणूस त्या कंपनीत काम करू शकतो का? नाही ना.
म्हणजे सगळं खोटं आहे. आणि मग ज्यांनी कोणी लिहून दिलं की आमच्या काही वेल्डर आहेत पेंटर आहेत त्यांना खरोखर हे काम मिळेल का, ते अशाच लोकांना घेणार तिथं की ज्यांच्या काही जीएसटी नंबर आहे आणि जे टेंडर भरू शकतात, आणि मग त्यांची माणसं तो माणूस घेऊन जाणार आणि तो काम करणार. आपल्या लोकांना याच्यातलं काय माहिती आहे आणि किती लोक आपल्याकडे असे आहेत गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे. तर हे सगळं धांदाट खोटं आहे आणि असं काही होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी याच्या पुढे कोणत्याही फुल थापांना बळी पडायचं नाहीये, बरोबर ना. आता याच्यानंतर तुमच्या सर्वांचं कर्तव्य काय आता माहिती आहे, ज्या ज्या वेळेला तुम्हाला संपूर्ण युवा संघटना आवाज देईल त्या वेळेला तुम्हाला त्यांच्यापर्यंत जाणं, त्यांच्या संपूर्ण भावना ऐकून घेणं किंवा त्यांना तुम्ही समजून घेणं आणि त्यांची ताकद वाढवणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. 31 तारखेच्या सभेचा अजेंडा आजपर्यंत आलेला नाही. मी आता देखील विचारलं तरी देखील अजून कुणाला तो अजेंडा मिळालेला नाही. आम्ही आज उद्या तो प्रयत्न करू परत त्या अजेंड्यासाठी. जर अजेंडा आला तर तुम्हाला लगेच सगळ्यांना कळवलं जाईल. परंतु जर अजेंडा नाही आला तर त्याची रणनीती कोणत्या प्रकारे ठरवायची हे आज आपण या मीटिंगमध्ये त्याच्यावरती डिस्कस करून सर्वांनी आपण निर्णय घेऊया. तुर्तास वेळेप्रमाणे अभावी मी जास्त का आता बोलत नाहीये, त्याच्यावरती आपण विचार करूया. परंतु आजच्या सभेला युवामध्ये ना बरेचसे काही लोक